नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. जे विद्यार्थी DHSमध्ये आधी परिचारिका किंवा नर्स मिडवाईफ या पदासाठी तयारी करत असतील त्यांना हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं की नेमकं या DHS म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या पदाचा पेपर कसा असतो आणि तुमची परीक्षा MPSC मार्फत वगैरे घेण्यात येणार आहे. सो त्याला अनुसरून तयारी तुम्ही आजपासून चालू करा. कारण का तुम्हाला ज्या वेळेला जाहिरात मिळेल, सो जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ते एक्झाम डेट 1 महिन्यामध्ये होऊन जाईल. त्यामुळं जेवढं होईल तेवढं आत्तापासून स्टडी करा. कारण का त्या कालावधीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज सोडवणं योग्य असेल. ओके. सो यालाच अनुसरून आजपासून या परीक्षेमध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न येतात, त्यासोबत आत्तापर्यंत आलेली प्रश्न PYQ हे सर्व आपण आजपासून या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काहीही तुमच्या समस्या असतील तर अवश्य मला कमेंट करून द्या. आणि अजून एक सांगतो, 2 ते 3 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की DHS विभागाची जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नर्सिंगचे 80 प्रश्न आणि 20 प्रश्न नॉन नर्सिंगचे असणार आहेत. त्यामुळं जेवढं होईल तेवढं या नर्सिंगच्या प्रश्नांवर भर द्या. याच्यासाठी बॅच ऑलरेडी चालू केली. 2 महिने झालं दररोज लाईव्ह लेक्चर आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. सो ज्यांनी कुणी जॉईन केली नसेल जॉईन करून घ्या. ज्यांना कुणाला जॉईन करायचं असेल त्यांनी माझा हा नंबर आहे 76 20 17 43 96 या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप करून याच्या संदर्भात माहिती मला विचारू शकता. ओके. ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली आहे. बाकी पाहूयात पहिला प्रश्न काय म्हणतो. आणि हे जे काही प्रश्न आपण पाहत आहोत हे सर्व PYQ आहेत. PYQ म्हणजेच नर्सिंगच्या एक्झाममध्ये आलेले, महाराष्ट्रामध्ये ज्या काही नर्सिंगच्या एक्झाम झाल्यात त्या परीक्षेत आलेले हे प्रश्न आहेत आणि त्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत येतील. ओके. पहिला प्रश्न पाहण्या अगोदर सर्वांना विनंती आहे थोडंसं या बॅचबद्दल माहिती पाहून घ्या. ज्यांनी बॅच ऑलरेडी जॉईन केली असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी ही जी काही इन्फॉर्मेशन असेल ती स्किप करून सरळ पहिला प्रश्न पाहून घ्या. हे बघा, सगळ्यात पहिलं सांगतो, ही बॅच स्पेशली करून तुम्हाला DMER आणि DHS त्यासोबत इतरत्र ज्या काही महानगरपालिका आहेत या सर्वांसाठी उपयोगी पडणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर तांत्रिक आणि नॉन तांत्रिक हे दोन्ही विषय तुमचे कव्हर होतील. त्याच्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आणि लाईव्ह लेक्चर तुमचे होतील. त्यासोबत तांत्रिक विषयांची 10,000 MCQ तुम्हाला मिळतील ॲपमध्ये. ओके. त्याच्या व्यतिरिक्त झालेले पेपर, त्यानंतर एक्सपेक्टेड टॉप MCQ ओके ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न आलेले आहेत PYQ जवळपास 10,000 PYQ विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचेच आपले भाग वगैरे चालू आहेत हे तुम्हाला मिळतील. त्यासोबत सराव पेपर आणि तांत्रिक प्रश्न मराठी भाषेत आहेत. सो तुम्ही जॉईन करू शकता. ॲपचं नाव या नावानं आहे किंवा याची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो या बॅचमध्ये नेमकं कसं काय आहे थोडंसं पाहून घ्या. त्याच्याबद्दल अजून थोडीशी इन्फॉर्मेशन बघा. आता पहा, ज्या वेळेला तुम्ही ॲप डाउनलोड करता, ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे बॅचेस या ठिकाणी दिसत असतील. तर या ठिकाणी पाहायला गेलं तर ही जी काही संकल्प नावाची बॅच आहे ही तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायची आहे. तर या बॅचमध्ये नेमकं काय काय मिळेल ते जर पाहायला गेलं तर पहा, फी वगैरे पे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या माय कोर्सेस म्हणून एक खाली सेक्शन असेल त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या. तर बघायला गेलं तर ही जी काही संकल्प नावाची बॅच आहे तर या बॅचमध्ये अद्यापर्यंत काय काय अपडेट झालेलं आहे. ओके. इथं डेमो PDF आहे, पाहून घ्या. त्या पद्धतीनं तुम्हाला 10,000 MCQ प्रत्येक टॉपिकनुसार मिळून जातील. त्यासोबत इथं पात्रता दिली आहे, अभ्यासक्रम दिला आहे. त्यानंतर तांत्रिक विषयांचे लेक्चर ओके जवळपास इथं 48 लेक्चर आपले झालेले आहेत, जे आता सध्याला आपण परीक्षेमध्ये आलेले सर्व PYQ क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहत आहोत. मानवी शरीरशास्त्राचे 15 लेक्चर झाले, प्रथम उपचारचे 1 लेक्चर झालं आहे. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे 13, त्यासोबत आता सध्याला मेंटल हेल्थ नर्सिंगचं आपल्याला चालू आहे. ओके. सो जे टॉपिक आहेत ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि जेवढे तुमचे प्रश्न असतील ते सर्व आपण इथं डिस्कस करणार आहोत. नेमकं तुम्हाला कळलं पाहिजे की परीक्षेत नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्या पद्धतीची तुमची तयारी सुद्धा या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. त्यासोबत
PDF इथं तुम्हाला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12,000 टेक्निकल क्वेश्चन आहेत, जे की तुमच्या सिलेबसवर आधारित आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत. नॉन तांत्रिक आता तुम्हाला कमी विषय आहेत, बट नॉन तांत्रिक संदर्भात एक 4 विषय आहेत, 20 प्रश्न काहीतरी येणार आहेत, त्यावर सुद्धा तयारी करून घ्या. त्यासोबत टेस्ट सिरीज सुद्धा इथं उपलब्ध करून दिलेली आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा हे पेपर तुमचे अपडेट होत जातील परीक्षेपर्यंत, परीक्षेनंतर सुद्धा. त्यामुळं याच्यामध्ये हे सर्व काही आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर जे आपण लेक्चर घेतो यूट्यूबला म्हणा, त्यानंतर जे ॲपला म्हणा, ते सर्व आपण या ठिकाणी ते लेक्चरची PDF सुद्धा तुम्हाला इथं मिळतात. तर अशा पद्धतीनं सांगायला गेलं एकत्रित स्वरूपात सर्व काही तुमचं इथं प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सिलेक्शनपर्यंत तुम्हाला जे जे तुमचे डाऊट असतील सर्व इथं सोडवले जाणार आहेत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर जॉईन करा. काहीही समस्या असेल तर तुम्हाला नंबर मी दिलाय, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी सुरू करा. पहिला प्रश्न. धन्यवाद. पहा, सार्वजनिक आरोग्य विभागातील PHC म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र याची संकल्पना वगैरे कोणत्या समितीनं मांडलेली आहे? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, जी काही PHCची संकल्पना मांडली आहे त्या समितीचं नाव होतं भोर समिती किंवा भोरे समिती. ही समिती जवळपास 1946 मध्ये आलेली ही महत्त्वपूर्ण समिती आहे आणि या सर्व समित्याबद्दल आपण PYQ मध्ये पाहिलेलं आहे किंवा जे लेक्चर आपण घेतलेत ॲपवरती त्याच्यामध्ये त्या बॅचमध्ये आपण समावेश केलेला आहे. त्या बॅचचं नाव आहे संकल्प बॅच. ओके, सो पाहून घ्या, लवकरात लवकर जॉईन करा. तिथं जवळपास परीक्षेमध्ये आलेले 14,000 PYQ क्वेश्चन विश्लेषण करणं चालू आहे. त्याचे जवळपास 40 ते 50 लेक्चर आपले झालेले आहेत. सो वेळ न गमावता जॉईन करा. ओके. हां, परत मुदलियार समिती ही जी काही समिती आहे ती स्पेशली करून 1962 मध्ये आलेली ही महत्त्वपूर्ण समिती आहे. त्यासोबत श्रीवास्तव समिती, ज्या काही आरोग्य सेवा आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचं सजेशन यांनी सांगितलेलं होतं, ही समिती आलेली आहे 1975 मध्ये. ओके, हे सर्व प्रश्न आलेले आहेत आणि येणारे सुद्धा आहेत, असं तुम्ही गृहीत धरून अभ्यास करा. ओके. परत प्रसूतीशास्त्रात स्थानिक आणि पाठीच्या कण्यात दिला जाणारा जो काही अनेस्थेशिया आहे, भूल औषध आहे, ते कुठलं आहे? तर लक्षात ठेवा, जे काही अनेस्थेशिया वगैरे आपण देतो किंवा डॉक्टर ज्या वेळेला प्रसूतीच्या वेळेस देतात तर ते एकतर पाठीच्या कण्यात किंवा लोकल अनेस्थेशिया वगैरे. तर जे काही आहे ते प्रसूतीशास्त्रात विचारलंय. हे बघा, जे बीपीवेकेन नावाचं 3mg असतं ते औषध या ठिकाणी दिलं जातं किंवा याचा जो काही आहे तो स्पेशली करून स्पायनल अनेस्थेशिया म्हणून वापर केला जातो. ओके, लक्षात ठेवा. आणि परत परत सांगतोय, थेरी वाचण्यापेक्षा जेवढं होईल तेवढं MCQ सोडवा आणि अभ्यास करून चालणार नाही. जे परीक्षेत प्रश्न आलेत ते सुद्धा सोडवा. त्या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहे, झालेले पेपर आहेत, आलेले प्रश्न विश्लेषण लेक्चर आहेत, A to Z सगळी तयारी तिथूनच होईल. महाराष्ट्रातून तुम्ही कुठलीही अकॅडमी या पद्धतीनं तुम्हाला शिकवणार नाही. एक वेळा व्हिजिट करा, पाहून घ्या जमलं तर. परत काय म्हटलंय, लिग्नाकेन नावाचं जे औषध आहे ते स्पेशली करून लोकल अनेस्थेशिया म्हणून वापरतात, ज्याला आपण लोकल अनेस्थेशिया म्हणजेच एक पद्धतीनं टाके घालताना वगैरे यूज करतात. बाकी फॅटॅनिल नावाचं जे औषध आहे ते पेन किलर वगैरे म्हणू शकता, वेदनाशामक. त्यासोबत पेथिडाईन एक पद्धतीनं ज्या वेळेला गर्भवती स्त्रीला वेदना होते तर तशा स्टेशन किंवा तशा सिच्युएशनमध्ये काय वेदना वगैरे कमी करण्यासाठी ते स्नायूमध्ये दिलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा, हे सर्व काही त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. बाकी रुग्णाचे लॅप्रोटॉमी म्हणजे काय, साध्या सोप्या भाषेत बघायला गेलं तर पोटाची शस्त्रक्रिया जी काही होते तिला या नावानं ओळखलं जातं. ओके, पोटाची शस्त्रक्रिया. तर त्याला बँडेज वापरण्याचा सल्ला दिला गेला, तर बँडेज कोणत्या पद्धतीचं वापरलं जाईल तर लक्षात ठेवा, तो आहे ॲब्डोमिनल बँडेज किंवा त्याला तुम्ही याही भाषेनं म्हणू शकता की पोटाचा बँडेज जो असतो तो त्या ठिकाणी वापरला जातो. ओके, लक्षात ठेवा, हे सर्व प्रश्न परीक्षेत आलेले आहेत, येणारे आहेत. परत सांगतोय का हे आलेले आहेत, तुम्हाला कळावं नेमकं परीक्षेत प्रश्न काय येतात. बरेच जण अभ्यास भरपूर करतात
पण त्यांना माहीतच नसतं की नेमकं परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात. ते सगळ्यात पहिलं तुम्ही क्लेरिफाय करा, मग नंतर अभ्यास करा. ओके. वेळ न गमावता बॅच महत्त्वाची आहे. वारंवार का सांगतो ते सर्व तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून सांगत आहे. सिलेक्शन तुम्हाला मिळून जाईल आणि असं नाहीये ती लाईफ टाईम आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, सर्व परीक्षेसाठी ती तुम्हाला उपयोगी पडेल. DMER असो, DHS असो अथवा कुठल्याही महानगरपालिकेमध्ये असो, सर्व ठिकाणी आमचेच आपल्या यामधलेच प्रश्न वगैरे दिसतील तुम्हाला. ओके. असो, परत किती काळामध्ये किंवा किती काळापर्यंत बालकाला फक्त स्तनपान देण्याची शिफारस केली जाते? तर लक्षात ठेवा, WHOनं जे काही नवनिर्मित नवजात शिशु असतं त्याला जवळपास रेग्युलर 6 महिने फक्त आणि फक्त दूध देण्याचं रिकमेंड वगैरे करतं. ओके. परत काही असेही प्रश्न येतील की पोट तपासणी दरम्यान नर्सनं रुग्णाला खोल श्वास घ्यायला सांगून पोटाच्या उजव्या वरच्या भागात, ओके, वरच्या भागात किंवा पोटाच्या उजव्या वरच्या भागात काय असतं? एक पद्धतीनं पित्ताशय वगैरे असतं. ओके. पॅनिक्रियाटिस, पित्ताशय हे त्या ठिकाणी असतं. तर हे नेमकं एक पद्धतीनं म्हणू शकता की ज्या वेळेला त्या ठिकाणी स्पर्श केला जातो, स्पर्श करणे म्हणजे पाल्पेशन करणे, हां, तर स्पर्श केल्यावर रुग्णाला वेदना होतात आणि श्वास घेणं तो थांबवतो. तर नेमकं ते कशाचं साईन आहे? तर लक्षात ठेवा, त्याला तुम्ही म्हणू शकता मर्फी साईन. परत त्याच्यामध्ये पित्ताशयाचा दाह, पॅनिक्रियाटिस वगैरे त्याला झालंय असं तुम्ही म्हणू शकता. ओके, सॉरी, क्लोरेसायटिस वगैरे. ओके. लक्षपूर्वक नोट डाऊन वगैरे करून घ्या. ॲज एक्सपेक्टेड पित्ताशय. हां, बाकी पाहायला गेलं तर हे याचं लक्षण वगैरे आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाकी टर्नर साईन, टर्नर साईनमध्ये काय होतं की ज्या वेळेला स्वादुपिंड जो असतो, ओके, पॅनिक्रियाटिस, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दाह वगैरे, इन्फ्लामेशन वगैरे झालं तर टर्नर साईन वगैरे दिसून येतं. आणि जे रोविंग साईन आहे, ओके, रोविंग साईन हे स्पेशली करून ज्या वेळेला एखाद्या रुग्णाला अपेंडिक्सची समस्या वगैरे होते तर त्या सिच्युएशनमध्ये हे त्या ठिकाणी दिसून येतं. ओके. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रश्न कसे येतात यावर थोडंसं सगळ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करावा. परत पुढं बघायला गेलं तर नर्सिंग मॅनपॉवर प्लॅनिंगमध्ये पेशंट ॲक्युटीचा अर्थ काय आहे? तर नर्सिंग मॅनपॉवरमध्ये पेशंट ॲक्युटीचा जो काही अर्थ आहे ते म्हणजेच रुग्णाच्या आजाराची तीव्रता आणि परावलंबित पातळी त्या ठिकाणी जाणून घेणे हे त्याचं असतं असं तुम्ही म्हणू शकता. ओके. म्हणजेच रुग्ण कितपत आजारी आहे हे कळून घेणं हे कशामध्ये येतं? नर्सिंग मॅनपॉवरमध्ये. परत त्याच्या व्यतिरिक्त म्हटलंय कोणती इन्व्हेंटरी सिस्टम स्टॉक आउट आणि ओव्हर स्टॉकिंग कमी करते, अशा पद्धतीनं दिले. म्हणजे याचा साधा सोपा अर्थ काय होतो? लक्षात ठेवा, एक पद्धतीनं कुठली अशी इन्व्हेंटरी सिस्टम आहे स्टॉक आउट आणि ओव्हर स्टॉकिंग, म्हणजे एखाद्या औषधाचा स्टॉक वगैरे ठेवत असाल, ओके, तर त्या औषधाचा स्टॉक ओव्हर किंवा ओव्हरलोड त्याच औषधाचा सगळ्यात जास्त होऊ नये किंवा त्या औषधाची कमतरता भासू नये. ओके, कमतरता भासू नये. तर हे दोन्हीही सिच्युएशन निर्माण होऊ नयेत म्हणून एक स्टॉकिंगची पद्धत वापरली जाते. त्याला आपण काय म्हणतात? जस्ट इन टाईम. ओके, जस्ट इन सिस्टम किंवा टाईम सिस्टम या नावानं त्याला ओळखलं जातं असं तुम्ही म्हणू शकता. ओके. हां, बाकी 8वा प्रश्न सगळ्यांनी कमेंट करायचं आहे. काहीही तुमच्या डाऊट असतील तर सगळ्यांनी मला अवश्य कमेंट करून द्या. हे सर्व प्रश्न परीक्षेत आलेले आहेत, आम्ही आमच्या बॅचमध्ये ऑलरेडी शिकवलेले आहेत. सो विनंती आहे जेवढं होईल तेवढं अशा सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करा. बाकी काहीही समस्या असेल तर सगळ्यांनी मला विचारपूस करू शकता. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागात. बॅच संदर्भात कुठलीही क्वेरी असेल, नंबर तुम्हाला दिलाय, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. आणि परत सांगतोय, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील